नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गोगोळी धामणगाव तालुका सेलू जिल्हा परभणी। मी आहे माझ्या गावाच्या लेंडी नदीवर आहे आणि या ठिकाणी कालच सांगितलं होतं की आमच्या लेंडी नदीला पूर येणार आहे म्हणून हा अंदाज सगळ्यांना लक्षात येतो। पण राज्यात आज आहे 2 तारीख, तर 2 सप्टेंबरपासून राज्यात आणखी उद्याचे दिवस 3 तारखेपर्यंत राज्यात आणखीन असाच पावसाचा जोर राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो। पण सर्वांना सांगू इच्छितो की माझं सर्व शेतकऱ्याला प्रथम एक विनंती, त्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की शेतकऱ्यांनो तुम्ही काय करा, म्हणजे तुम्ही शेतकऱ्याच्या शेतातून पाणी गेलं, पिकातून पाणी गेलं, शेतकऱ्याच्या घरात घुसलं, त्याच्यानंतर काही जणांच्या पिकं वाहून गेले, तर तुम्ही काय करा, आज तुम्ही विमा कंपनीचा क्लेम करून घ्या आणि क्लेम केल्याच्या नंतर मग काय होईल, तुम्हाला विमा परत भेटू शकतो। जर क्लेम करायचा असेल तर अतिवृष्टी व्हायला पाहिजे आणि अतिवृष्टीपेक्षा जवळपास एक्सेस पाऊसमध्ये 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे म्हणून तुमचा विमा पात्र होऊ शकतो। म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही आजच्या आज काय करा, आज आणि उद्याच्या दिवसात तुम्ही विम्याची क्लेम करून घ्या। आणि त्याच्यानंतर परत एक सांगतो, पण विमा क्लेम करत असताना काय झालं, काही गावामध्ये विजेचे लाईटच्या तारा तुटल्यामुळं लाईट नाही, मग त्याच्यामुळं काय झालं, मोबाईल बंद आहेत। तर माझी एक शासनाला एक विनंती राहील की आणखीन 1-2 दिवस थोडी डेट वेळ द्यावं आणि सगळ्यांची क्लेम करून घ्यावं आणि झालेल्या शेतकऱ्याचं मात्र आतोनात नुकसान भरून द्यावे। आणि परत एक सांगू इच्छितो की मी माझ्या शेतामध्ये देखील हे पाणी गेल्याच्यानंतर माझ्या जवळपास 5 एकरच्या सोयाबीनचं नुकसान झालं आहे। माझ्यात नाही तर महाराष्ट्रातल्या जवळपास लाखो शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे। माझी एक विनंती आहे की आम्हाला नुकसानीचा आमच्या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यात यावी। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी परत एक अंदाज, आज आहे 2 सप्टेंबर, आज 2 आणि उद्याच्याला 3, आणखीन उद्याच्या दिवसमध्ये राज्यातल्या पावसाचा जोर राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो। महाराष्ट्रातला जोर म्हणजे महाराष्ट्रामधील मराठवाड्यातला म्हणजे मराठवाड्यापर्यंत जोर उद्याच्याला कमी होईल, पण हे जोर परत उत्तर महाराष्ट्राकडे जाणार, म्हणजे जवळपास 2, 3, 4च्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे पुन्हा याच स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। ओढे नदी नाले वाहणारा पाऊस पडणार आहे, मुसळधार पडणार आहे, अतिवृष्टी होणार आहे म्हणून नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावे, काळजी घ्यावी। कारण की राज्यामध्ये या पावसानं, मुसळधार पावसानं सगळीकडं थैमान घातलं आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतो। राज्यात एकंदरीत परिस्थिती पाहिजे तर पूर्व विदर्भ, आज पूर्व विदर्भात तिकडल्या भागामध्ये वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया तिकडल्या भागामध्ये तिकडल्या पावसाचा जोर उसळ आणि पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातला जोर मात्र आज 2 तारखेपर्यंत असाच राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो। हा पाऊस लगेच आज काय होणार आहे की जालना, नगर तसेच असा करत नाशिककडे जाणार आहे म्हणून नाशिककडच्या शेतकऱ्यांना एक विनंती, नदीकाठच्या लोकांनी सतर्क करावे, ज्यांची घरे नदीकाठी आहेत त्यांनी सतर्क करा आणि पाऊस चालू झाल्याच्यानंतर तुम्ही सगळं लक्ष ठेवा। कारण की काय व्हायला, रात्रीतच अचानक पाऊस पडायला आहे आणि घराला पाण्याचा वेढा पडायला आहे म्हणून हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं। तसेच लातूर भागातील शेतकऱ्याचं नेमकं सोयाबीन काढायला आलेलं आहे, तर लातूर भागातील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, तुम्ही काय करा, 4 तारखेनंतर तुमच्या भागात पाऊस ओसरणार आहे आणि तुमच्या इकडं ऊन पडणार आहे, त्याच्यामुळं तुम्ही काय करा, 4 तारखेच्या नंतर तुम्ही आलेले सोयाबीन काढून लगेच वाळल्याच्या नंतर ते लगेच झाकून ठेवावे। तसेच आपण सांगितलं होतं की राज्यातल्या आमच्या भागातलं दुधना धरण म्हणजे जालना जिल्ह्याकडे पाऊस होणार आहे, दुधनाला पाणी येणार आहे, दुधना धरणाला, तर ते दुधना धरण जवळपास आता 60% जवळ आलेलं आहे म्हणून हे देखील सांगितलं। त्याच्यानंतर येलदर धरणात देखील आवक आली, सिद्धेश्वर धरणाचं पाणी सोडण्यात आलं आहे आणि त्याच्यानंतर जायकवाडी धरण मी म्हटलं होतं आज जवळपास 90%पर्यंत जाईल, तर आज 90% होऊन लगेच तिचं पाणी देखील सोडलं आहे आणि सतर्कता इशाऱ्याचे आदेश देखील आले। माझी एक विनंती, नदीकाठच्या लोकांनी आपण आपल्या पाईपलाईन असो, मोटर असो तर काळजी घ्यावी, कारण की पाणी जास्त सुटल्यामुळे तुमच्या पाईपलाईन, मोटर वाहून जातील म्हणून ही अंदाज लक्षात येतात। पण राज्यात सांगायचं झालं तर लगेच म्हणजे 2 म्हणजे आज 2-3 म्हणजे 2 आणि 3 सप्टेंबर आज मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकणपट्टी ह्या भागामध्ये आता हे पाऊस तिकडं जाणार आहे आणि तिकडं पावसाचा जोर वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात। फक्त मराठवाड्यात मात्र आजच्या दिवसात मुक्काम आहे, 3 आणि 4 तारखेला देखील पाऊस राहणार आहे, पण एवढा मोठा पाऊस पडणार आहे म्हणजे ऊन पडणार आहे आणि दुपारनंतर जोरात पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। आणि राज्यात जास्त आता पाऊस आता उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, संभाजीनगर या जिल्ह्याकडे आता म्हणजे आजचा 2
2, 3, 4चा पाऊस तिकडल्या भागामध्ये जोरदार पडणार आहे, तळ्याला पाणी देखील वाढणार आहे, म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा. माझी शासनाला विनंती आहे की काय करावं की शेतीचे पंचनामे करावं आणि सर्व शेतकऱ्यांना मदत करावी. कारण की मी माझा स्वतः वैयक्तिक शेतकरी असताना माझ्या जवळपास 5 एकरचं सोयाबीनचं पीक वाहून गेलेलं आहे. वाटल्यास तुम्ही बघू शकता, म्हणजे शेतातून पाणी गेलं आहे आणि माझं स्वतःचंच नुकसान झालं आहे. तर असं असंख्य शेतकऱ्याचं महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या सगळ्या शेतकऱ्याचं असं आतोनात नुकसान झालं आहे. त्यांचा पंचनामा करावा, त्या शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पंचनामा करावा आणि शेतकऱ्याला तात्काळ मदत करावी. कारण की आमचं जे पीक आलेलं आमचं निसर्गाचं शेतकऱ्याचं कोणी वालीच नाही. म्हणजे सगळे शेतीवर समजा आमचं अवलंबून असतं. आमचं दीपावली झालं, कोणतेही सण झाले, लक्ष्मीचे सण झाले, आम्ही काय करतो की शेतकरी असं करतात, मूग आल्याच्यानंतर सगळं त्याच्यावर डिपेंड असतं, म्हणजे अवलंबून असतं. आणि त्याच्यानंतर मुगाच्या पिकावर आमचा शेतकऱ्याचा पोळा असतो. त्याच्यानंतर सोयाबीनच्या पिकावर आमची दीपावली असते. पण काय झालं, ह्या पावसानं अतिवृष्टीनं आमच्या सर्व शेतकऱ्याचं खूप नुकसान झालं. म्हणजे आमचा दीपावलीचा सण आता भविष्यात साजरा होणार नाही, कारण की अंधारात दिवाळी साजरी करावं लागणार आहे. त्याच्यामुळं माझी शासनाला विनंती सगळ्यांना की शेतकऱ्याचे म्हणजे शेतीचे नुकसान झालेले पंचनामे करून त्यांना तात्काळ मदत करावी. कारण की माझं वैयक्तिक मी पंजाब डक माझ्या स्वतःचं देखील नुकसान झालेलं आहे. जवळपास 5 एकरच्या शेतामधून माझ्या सोयाबीनमधून पाणी गेलं आणि सगळं सोयाबीन खराब झालं आहे, म्हणून हे देखील तुम्हाला सांगू इच्छितो. आता सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे आता तुम्हाला एक सांगतो, परभणी जिल्हा असो, जालना जिल्हा, नगर जिल्हा, लातूर जिल्हा, त्याच्यानंतर संभाजीनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार या सर्वांना सांगू इच्छितो. म्हणजे हा पाऊस आता म्हणजे 2, 3, 4च्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे जाणार आहे आणि त्याच्यामुळे तिकडं देखील अशीच अतोनात नुकसान होणार आहे. म्हणून तुम्ही तुमची काळजी घ्यावी. अचानक वातावरणात बदल झालं तर लगेच उद्या एक मेसेज देणार आहे. म्हणजे आणखीन जवळपास आज 2 सप्टेंबर आणि 3 सप्टेंबरपर्यंत राज्यात असाच पावसाचा जोर कायम राहणार आहे. 3 तारखेच्या नंतर राज्यातला जोर ओसरेल. 3 तारखेनंतर राज्यात पुन्हा दिवसा ऊन पडेल आणि रात्रीच्याला स्थानिक वातावरण म्हणून जोराचा पाऊस पडेल, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल. नदीच्या पुलावर पाणी आल्यास असं पुढं जाऊ नका, माझी एक सर्वांना विनंती. काय झालेलं असतं की काही ठिकाणी पूल वाहून गेलेले असतात आणि हे लक्षात येत नाही, त्याच्यामुळे ही एक त्यांना देखील विनंती. आणि परत एक माझी महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, तुम्ही काय करा, आज आणि उद्या तुम्ही तुमचा विम्याची क्लेम करा, म्हणजे तक्रार दाखल करा, ऑनलाईन तक्रार दाखल करा. ऑनलाईन तक्रार दाखल केल्याच्या नंतरच तुम्हाला ते नुकसान भरपाई भेटू शकते. धन्यवाद.